स्ट्रॉबेरी फ्लेवरचं मिल्कशेक, नंतर आईस्क्रीम आपण कायमच खातो. आज आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरचं श्रीखंड बनवूयात. इथे मी चक्का घेतलेला आहे. हा डायरेक्ट मी चक्का विकतच आणलाय. तुम्ही घरी पण बनवू शकता दह्याचा. पण हा साधारण एक अर्धा किलो चक्का घेतलाय आणि एक पॅकेट साधारण 200 ग्रॅम मी इथे स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. ही स्ट्रॉबेरी आधी स्वच्छ धुवून घ्यायची. ते स्ट्रॉबेरी धुवून घेताना काय करायचं, कायम पाणी घालायचं त्याच्यामध्ये. पाणी घातल्यानंतर 1 चमचाभर ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचाभर व्हिनेगर घालायचं आणि ह्याच्यामध्ये ही स्ट्रॉबेरी अगदी स्वच्छ धुवून घ्यायची. स्ट्रॉबेरी एवढं ह्याच्याने का धुवायची? कारण की स्ट्रॉबेरीची झाडं जी असतात ना, ती छोटी असतात आणि मग त्याच्यावरती फवारणी खूप जास्त केलेली असते औषधांची. त्यामुळे स्ट्रॉबेरी ह्या पद्धतीने स्वच्छ अशी धुवून घ्यायची. म्हणजे पूर्णपणे त्याच्यावरची मारलेली औषधं असतात ना, ती निघून जातात. आता हे व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याच्या पाण्यातली स्ट्रॉबेरी काढली ना, की एकदा दोनदा ती छान व्यवस्थित धुवून घ्यायची. म्हणजे स्ट्रॉबेरी आपली खाण्यासाठी तयार होते. हे श्रीखंड जे आहे ना, हे स्ट्रॉबेरीयुक्त श्रीखंड इतकं छान लागतं खायला. म्हणजे ज्या मुलांना फळं आवडत नाहीत ना किंवा स्ट्रॉबेरी खात नाहीत, त्यांना ह्या पद्धतीने तुम्ही जर काही श्रीखंड वगैरे बनवून दिलत ना, खूप सुंदर होतं. आता हे स्ट्रॉबेरी धुतल्यानंतर ह्याची पूर्णपणे वरची देठं आहेत ना, ती काढून घ्यायची आणि जाड-जाडच स्ट्रॉबेरी आपल्याला चिरून घ्यायची आहे. कारण की आपल्याला ही स्ट्रॉबेरी जी आहे, ती शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे एकदम बारीक चिरण्याची वगैरे काही गरज पडत नाही. जाडच अशी चिरून घ्यायची. आता स्ट्रॉबेरी चिरून झाल्यानंतर काय करायचं, एक पॅन घ्यायचा आणि पॅनमध्ये ही स्ट्रॉबेरी आपल्याला घालून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये आधी तूप वगैरे काही घालायचं नाही. डायरेक्ट स्ट्रॉबेरी घालायची आणि गॅस मीडियम टू लो फ्लेमवरती ठेवून 1 मिनिटभर ही स्ट्रॉबेरी छान अशी अ, हलवून घ्यायची आणि मग ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. ह्याला स्वतःचंच पाणी सुटतं. पाणी पण घालायची काहीही गरज पडत नाही. शिजली की ऑटोमॅटिकच ह्याला पाणी सुटत जातं. हे बघा कसं पाणी सुटलंय. ह्याला अजून शिजवण्याची गरज आहे. एकदा हलवायचं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक साधारण 5 ते 7 मिनिटं आपल्याला ही अशी शिजवून घ्यावी लागते. हे बघा सुंदर असं ह्याचं पाणी स्ट्रॉबेरीचंच बाहेर निघतं. कलर पण अप्रतिम येतो आणि इथे स्ट्रॉबेरी आपली पूर्णपणे शिजून तयार झालेली आहे. आता इथे पूर्ण स्ट्रॉबेरी शिजली ना, की मग काय करायचं, इथे आपल्याला साखर घालायची आहे. तर मी इथे साधारण 1 वाटीभर म्हणजे 200 ग्रॅम साखर मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. आता ही पण छान व्यवस्थित हलवून घ्यायची. साखर फक्त वितळेपर्यंतच आपल्याला ही हलवून घ्यायची आहे. जास्त वेळ हलवली तर आपल्याला हे साखरेचा पाक तयार होईल आणि चिकट होईल तयार हे सगळं आणि कडक होईल. त्यामुळे फक्त वितळून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. वितळून झाल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आहे. असं हलवून घ्यायचं. साखर आपली आता इथून अजून वितळलेली नाहीये. हे बघा, अशा पद्धतीने फक्त साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे. आता इथे एक उकळी आली, की गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण जे आहे हे थंड होऊ द्यायचं. आता इथे मला जो चक्का मिळाला ना, हा खूप छान असा म्हणजे एकदम स्मूथ आणि एकदम फ्रेश आहे. ह्याला काही गुठळ्या वगैरे नाहीयेत. त्यामुळे मी काही हा गाळून घेणार नाहीये. पण तुम्हाला चक्का जर स्मूथ करून घ्यायचा असेल, तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामधून किंवा पुरण यंत्र असतं ना, पुरण यंत्रातून तुम्ही चक्का घालून जरी हे करून घेतलात ना, हटवून घेतलात ना, खूप सुंदर चक्का तयार होतो आणि पटकन हटला पण जातो. पण माझं इथे फ्रेशच आहे. आता इथे हे पूर्ण मिश्रण आपलं गार झालेलं आहे. तर काय करायचं, ह्या चक्क्यामध्ये फक्त हे मिश्रण आपल्याला थोडं-थोडं घालून चक्का हलवून घ्यायचा आहे. आता ह्याच्यातच साखर घातलेली असल्यामुळे वेगळी साखर घालण्याची गरज नाही. ह्याला वेलदोड्याची पूड वगैरे कुठल्याही गोष्टीची गरज नाही. स्ट्रॉबेरीचा हा क्रश तयार झालेला असल्यामुळे ना, स्ट्रॉबेरीचा इतका सुंदर वास या श्रीखंडाला लागतो. ज्याप्रमाणे आम्रखंडामध्ये आपल्याला आंब्याची चव लागते ना, तशीच या श्रीखंडामध्ये स्ट्रॉबेरीची चव लागते. खूप सुंदर असं हे श्रीखंड तयार होतं. एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला एक कमेंट नक्की करा, की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही माझ्या रेसिपीज कुठून बघता मला हेही सांगा. आता थोडं-थोडं ह्याच्यामध्ये घालायचं हे मिश्रण आणि हे जे आपलं चक्का जो आहे ना, तो छान हलवून घ्यायचा. हे जे प्रमाण आहे ना, हे परफेक्ट आहे. याच्याने तुमची साखरही बॅलन्स राहते. नंतर चक्का जो आहे तो पण व्यवस्थित त्याला आंबटपणा पण तसाच राहतो आणि स्ट्रॉबेरीचं फ्लेवरही परफेक्ट येतं. तुम्ही हेच प्रमाणात हे श्रीखंड तयार करून बघू शकता. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशा छानशा आणि सोप्या साध्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. इथे आपलं हे श्रीखंड तयार झालं. स्ट्रॉबेरीचे आपण बरेच आयटम बनवतो, पण तुम्ही हे श्रीखंड अगदी घरामध्ये 10 मिनिटांमध्ये तयार करू शकता. खूप पटकन तयार होतं. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.